मैं अब जिसे आवाज़ देने जा रहा हूं वो उनके मुंह पर एक जोरदार तमाचा है। लेडीज़ को बैठने का इंतज़ाम ख्वातीन के लिए इन कुर्सियों पर किया गया है, उनको कुर्सियों तक आसानी से जाने दे ताकि वहाँ पर बैठ सके। मैं अब जिन्हें आवाज़ देने जा रहा हूँ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का वो सिपाही और इस होने वाले इंतखाबात में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का उम्मीदवार जो एक मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की सेकुलरिज्म की मिसाल है। मेरी मुराद है काका साहब काकड़े से कि वो यहाँ पर आए और अपनी बात को रखे। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का ये सिपाही हर वक्त मजलिस के साथ में खड़ा रहता है। ऐसे काका साहब काकड़े से मैं गुजारिश करता हूँ कि वो यहाँ पर आए और अपनी बात को रखे। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, आई जिजाऊ, आई भीमाई, आई रमाई यांना त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू। पुलिस डिपार्टमेंट आपसे कह रहा हूँ वो बैरिकेड वहां पर खोलिए और हमारी बहनों को आने का अंदर आने का इंतजाम करिए। ये कुर्सियां जो रखी है उनके लिए रखिए। अस्सलाम वालेकुम औरंगाबाद पब्लिक। या ठिकाणी अनेक वार्डामध्ये महानगरपालिकेचं वातावरण आहे। अनेक वार्डामध्ये दादागिरी करण्याचं सुद्धा काम चालू आहे। अनेक वार्डामध्ये पैसे वाटण्याचं सुद्धा काम चालू आहे। म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, अनेक त्या दिवशी इम्तियाज अली साहेबांच्या गाडीवर जो हमला केला, जो गांजा विकणारा, जो बटन विकणारा, त्याला सांगायचं आहे बेटा सगळ्याच्या नादी लाग, ते इम्तियाज अली साहेब आहे, कुठं तुला गाडून टाकन तर पत्ता बी लागणार नाही। आणि एक इकडे ह्या साईडला एक नाचा आहे, नाचा तो म्हणतो 50 कोटी घेतले, 50 कोटी। त्याला म्हणा तुझ्या पप्पाने कधी 50 कोटी मोजले का? मोजले का त्याच्या पप्पाने कधी 50 कोटी? त्याला म्हणा विकासाचं काम बोल, विकासाचं। जसं खासदार इम्तियाज अली साहेबांना सांगितलं स्वाभिमानानं का दूध डेअरी या ठिकाणी एक हॉस्पिटल तयार करण्यात आलं, त्या ठिकाणी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव दिलं। तिथं कोणताही जातीपात केला नाही, तिथं कोणताही धर्माचं काम बघितलं नाही। आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी 100 कोटी रुपये दिले। ते विकासाचं काम सांग। आणि माझ्या मसनदपूर मध्ये त्या ठिकाणी रस्त्याचं काम केलं, 200